सलोनीचं लग्न होणार होतं, पण सलोनी आपल्या लग्नाच्या मेहंदीसाठी खूपच काळजीत होती. आई, आता मी काय करू? तू म्हणतेस लग्नात मेहंदी लावणं गरजेचं आहे, पण तुला तर माहितीये मला मेहंदीची किती ॲलर्जी आहे. मेहंदी लावली की लगेच मला शिंका यायला सुरुवात होते आणि मग ते एक आठवडा तसंच सुरू राहतं. आणि आता जर मी मेहंदी लावली तर माझं डोकंच दुखायला लागेल शिंकून शिंकून. तुझ्या आधी तर मला काळजी वाटतीये. तुझ्या हाताला मेहंदी लावणं गरजेचं आहे ग. जर ती नाही लावली तर सगळे लोक काय म्हणतील? लहानपणापासूनच तुला मेहंदीची ॲलर्जी आहे आणि तुला शिंका येतायत हे जर तुझ्या सासूला कळलं तर मला भीती वाटतीये की तुझी सासू हे लग्न मोडायला नको. आवडत नसली तरी तुला मेहंदी लावायलाच लागेल. आई, मला तर आत्ताच टेन्शन आलंय. काही झालं तरी मेहंदीवाली बुक करावीच लागेल. हो, ते तर करावंच लागेल. अगं, तुझ्या सासूचा फोन आलाय. थांब जरा, मी बघते. हॅलो, नमस्ते विहीणबाई. हो, आत्ता मेहंदीवालीलाच फोन करत होते. हो, तीच तुम्ही सांगितलेली. बरं, ठीक आहे. माझं बोलणं झालं की तुम्हाला कळवतेच. काय झालं आई? सासूबाई काय म्हणत होत्या? अगं, त्या म्हणत होत्या की जी मेहंदीवाली त्यांनी सांगितलीये आपलं बोलणं तिच्याशी झालं की ते त्यांना कळवायचंय. त्यांचं म्हणणं आहे की तू या मेहंदीवालीकडूनच मेहंदी काढावीस. ठीक आहे, मग काय करायचंय ते बघू. जर ॲलर्जी झाली तर माझे तर हालच होतील शिंकून शिंकून. या विचारानेच माझं डोकं खराब झालंय आता. जसजसा लग्नाचा दिवस जवळ येत होता सलोनीला चिंता वाटत होती की ती मेहंदी कशी लावणार. दुसऱ्या दिवशी राहुलचा फोन येतो. सलोनी, आईने मेहंदीवाली बुक केलीये. तुला सांगितलं होतं ना? हो, आईने सांगितलं तिला सगळं समजावून. मेहंदी काढायला तीच येणार आहे. सलोनी, आईला तुझ्याशी बोलायचंय. आईंना? बरं, दे फोन. हॅलो सलोनी बाळा, मी म्हणत होते तिला सांग की दोन्ही हातापायांवर भरून मेहंदी काढ. मेहंदी चांगली रंगली म्हणजे शुभ मानलं जातं. मेहंदीचा लाल रंग म्हणजे नवरा बायकोच्या घट्ट प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. आणि तुझ्या मेहंदीचा रंग जर असा लाल आला तर समज की तू आणि राहुल एकमेकांवर खूप प्रेम करता. हो आई, मी सांगेन त्या मेहंदीवालीला की ती पूर्ण हात भरून डिझाईन काढेल. बरं, ठीक आहे. हे घे, राहुलशी बोल. सलोनी, छान मेहंदी काढ. आणि हो, नवीन नवरी जेव्हा मेहंदी काढते तेव्हा ती आपल्या हातावर नवऱ्याचं नाव लिहिते. तू पण नक्की लिही. हा? हो, नक्की. बरं, आई बोलावतीये, मी ठेवते आता. हो, ठीक आहे. बाय. सलोनी फोन ठेवते. तिच्या मनात नसतानाही तिला मेहंदी काढावीच लागणार होती, कारण सगळ्यांचीच तशी इच्छा होती. सलोनीच्या लग्नाचा दिवस जवळ येतो. आंटी, नवरीचीच मेहंदी आता राहिलीये. बाकी सगळ्या पाहुण्यांची मेहंदी माझ्याबरोबर आलेली मुलगी काढतीये. मेहंदी जास्त थंड तर नाहीये ना? मला मेहंदी लावल्यामुळे ॲलर्जी होते आणि मग खूप शिंका येतात. तुम्हाला जर मेहंदीची ॲलर्जी आहे तर तुम्ही हे तुमच्या सासरी का नाही सांगितलं? असं सांगणं बरं दिसत नाही ना, म्हणून. ते लोक काय विचार करतील या भीतीने नाही सांगितलं. आईंची खूप इच्छा होती की मी सुंदर ब्रायडल मेहंदी काढावी. हो ना, त्यांचीच खूप इच्छा होती की त्यांच्या सुनेने छान मेहंदी काढावी, म्हणून आम्ही त्यांना काहीच बोललो नाही. हो, ते तर आहेच. बरं, द्या तुमचा हात, मी मेहंदी काढायला सुरुवात करते. तेव्हाच सलोनीची सासू तिथे येते. थांबा, सलोनीच्या हातावर ही मेहंदी नाही काढायची. वहिनी, तुम्ही आणि इथे? हो, मला घाईने यावंच लागलं. सलोनीला ही मेहंदी नाही लावायची. मला सत्य समजलंय की माझ्या होणाऱ्या सुनेला मेहंदीची ॲलर्जी आहे. सलोनी, ही गोष्ट तू मला स्वतःच का नाही सांगितलीस? तुझी आत्या मला सकाळी बाजारात भेटली होती, त्यांनीच मला हे सत्य सांगितलं. नाहीतर तू जर ही मेहंदी काढली असतीस. सलोनी बाळा, मला तुझी चिंता माहीत होती आणि मला राहवलं नाही. त्यामुळे विहीणबाई जेव्हा मला बाजारात भेटल्या तेव्हा मी त्यांना हे सत्य सांगूनच टाकलं. सलोनी बाळा, तू माझी सून नंतर, मुलगी आधी आहेस. तू जर मला हे सत्य सांगितलं असतंस तर मी काय रागावले असते? बाळा, आता तू आमच्या घरची जबाबदारी आहेस. आमच्यापासून काहीच लपवू नकोस. हे घर तुझंच समज. सॉरी आई, मला वाटलं तुमचा गैरसमज व्हायला नको. हो विहीणबाई, त्यामुळेच आम्ही तुम्हाला याबद्दल काही बोललो नाही. पण जर सलोनीने मेहंदी नाही लावली तर? आंटी, एक पर्याय आहे. तुम्हाला चालणार असेल तर माझ्याकडे मेहंदीचे मॅजिक स्टिकर्स आहेत.
मी ते अशा ब्रायडलला लावते ज्यांच्याकडे मेहंदी लावायला वेळ नसतो. या मेहंदी स्टिकरमुळे सलोनीला काहीच अडचण होणार नाही. हे नॉर्मल स्टिकर आहेत आणि ते दिसायलाही सुंदर दिसतात. हे बघा, माझ्याकडे पूर्ण सेटच आहे आणि यात खूप सुंदर सुंदर स्टिकर्स आहेत. अरे वा, झालंच की मग आपलं काम. एक काम कर, लवकर लवकर तू हे स्टिकर माझ्या सुनेच्या हातावर लाव. ते तर खूपच छान मेहंदी स्टिकर आहेत. आणि आता तू आमच्याकडे पण सगळ्यांना हेच मेहंदी स्टिकर्स लाव, म्हणजे आमच्या सगळ्यांची मेहंदी एकसारखीच दिसेल. थँक्यू आई, थँक्यू सो मच. तुम्ही खूप चांगल्या आहात. सलोनीची काळजी चुटकीसरशी दूर झाली. सलोनीची सासू खरंच खूप चांगली होती. त्यांनी आपल्या सुनेचं खूप मोठं टेन्शन दूर केलं. मग सगळ्याजणी मेहंदीचे सुंदर सुंदर स्टिकर्स आपल्या हातावर लावतात. सलोनी पण मेहंदीचे स्टिकर्स हातावर लावून नवरी बनून छान तयार होते आणि आनंदाने आपल्या सासरी जाते. शिवानी एक श्रीमंत घरातली मुलगी होती, त्यामुळे तिला आपल्या श्रीमंतीचा खूप गर्व होता. मोहित बरोबर तिचं लव्ह मॅरेज झालं होतं. लग्नाला 2 महिने झाले होते, पण शिवानी रोज आपल्या माहेराहून काही ना काहीतरी नवीन गोष्ट घेऊनच यायची. शिवानी, हे काय? आज तू काय घेऊन आलीयस नवीन? रोज तू काही ना काहीतरी घेऊनच येत असतेस. असं बरोबर दिसत नाही शिवानी. तुझे आई वडील, दादा वहिनी काय विचार करतील की आम्ही तुला काहीच घेऊन देऊ शकत नाही का? मी तुला खर्चायला पैसे देतो ना, त्यातून तुला जे हवंय ते तू घेत जा. तू जे मला पैसे देतोस ना, त्यातून या सगळ्या गोष्टी येणार नाहीत मोहित. आणि काय फरक पडतो जर मी माझ्या मम्मी पप्पांकडून काही गोष्टी आणल्या तर? मम्मी पप्पा, दादा वहिनी मला कोणी काही बोलत नाही. आणि मी ही इम्पोर्टेड इस्त्री घेऊन आली आहे. आता तुझ्या घरात तर कोणीच इस्त्री करत नाही. मग मी विचार केला मीच स्वतः इस्त्री करत जाईन. अगं सुनबाई, मोहितचे कपडे मी इस्त्रीवाल्याला देते. तू पण सांगत जा मला की तुझे कुठले कपडे इस्त्रीला द्यायचे ते. तुझे पण देत जाईन मी त्याला. नाही आई, तुम्हाला माहिती आहेत माझे कपडे किती महागडे आहेत ते? मम्मीने मला इतक्या भारी भारी साड्या दिलेल्या आहेत. त्यातली एक जरी त्याने जळवली ना तर माझं किती नुकसान होईल. मी माझे कपडे स्वतःच इस्त्री करीन. आई म्हणत होती की तुम्ही मेहंदी काढायला येणार होतात म्हणून सगळ्या बायका घरी येऊन बसल्यात. हो हो बाळा, बस मी थोड्या वेळात येणारच होते. तू पुढे जा, मी येतेच. सुनबाई, मी जरा शेजारच्या घरी जाऊन येते. त्यांच्याकडे लग्न आहे, त्यांनी मेहंदी काढायला बोलवलंय. आई, तुम्ही हे काम बंद का नाही करत? उगाच घरोघरी जाऊन थोड्या पैशासाठी मेहंदी काढत बसता. माझ्या घरच्यांना जर हे कळालं तर माझं किती इन्सल्ट होईल. शिवानी, आईला खूप वर्ष झाली आहेत हे मेहंदीचं काम करून. बाबा गेल्यानंतर आईच्या याच कामावरती आमचं घर चालायचं. याच मेहंदीच्या पैशातून तिने माझा सांभाळ करून माझं शिक्षण पूर्ण करून मला लहानाचं मोठं केलंय. आणि तसंही आता ती तेवढी कामं घेत नाही. तिला त्याची खूप जास्त आवड आहे. रोहित बेटा, मी थोड्या वेळातच जाऊन येते. शिवानी आपली सासू गोमतीचा खूप तिरस्कार करायची आणि नेहमी त्याच नजरेने ती तिच्याकडे बघायची. शिवानीला गोमतीच्या या मेहनतीचं काहीच वाटत नव्हतं. जेव्हा बघावा तेव्हा शिवानी आपल्या पैशाचंच गुणगान करायची. शिवानीच्या मैत्रिणीच्या लग्नात मेहंदी काढायची होती. हॅलो रीमा, हो, मला तुझं पार्सल मिळालंय. अच्छा, मग ही सेम साडी नेसून आपल्या सगळ्यांना तुझ्या मेहंदीच्या फंक्शनला यायचंय, राईट? हे तर तू खूपच छान केलेस बघ. आपण सगळ्याजणी एका साडीत किती छान दिसू ना. तुझं मेहंदी सेरेमनी तर आता चांगलाच रंगणार आहे म्हणायचं. 5 वाजेपर्यंत मी पोहोचतेच. हो, हॉलचा ॲड्रेस मिळालाय मला. बाय. अरे, या पार्सलमध्ये साडी कशी चुरगळली आहे. मी साडी आणि ब्लाऊजला जरा इस्त्री करून घेते. असे फोल्ड आलेली साडी चांगली दिसणार नाही. इतक्या प्रेमाने माझ्या मैत्रिणीने मला एवढी छान साडी पाठवली आहे. आपल्या मैत्रिणीच्या मेहंदी सेरेमनीला जाण्यासाठी शिवानी खूप जास्त एक्सायटेड होती. ती आपल्या मैत्रिणीने पाठवलेली साडी आणि ब्लाऊज इस्त्री करत होती. शिवानीला लक्षातच येत नाही की इस्त्री खूप जास्त गरम झालीये. ती ब्लाऊजच्या मागच्या भागाला इस्त्री करत असते आणि नेमका तिचा ब्लाऊज जळतो. ओ नो, हे मी काय केलं? हा ब्लाऊज तर पूर्णच जळाला. आता मी काय करू? मला तरी ही साडी घालून रीमाच्या मेहंदी सेरेमनीला जायचंय. तिने किती प्रेमाने मला ही साडी पाठवली होती. आम्ही सगळ्याजणी सेमच साडी नेसणार होतो. आता काय करू? आमच्या ग्रुपमधल्या सगळ्या मैत्रिणी ही साडी नेसून येतील आणि जर मी ही साडी नाही नेसली तर ओ नो, माझा तर सगळा मूडच गेलाय. शिवानी रडू लागते. तेव्हाच गोमती तिथे येते. शिवानीला रडत असलेलं बघून ती बिचारी घाबरते. मग ती तिला म्हणते, सुनबाई, तू काळजी करू नकोस. तू मेहंदी फंक्शनला नक्की जाशील आणि तेही हीच साडी नेसून. पण आई, माझा तर ब्लाऊज मागून जळालाय. हे बघा, हे असं कसं घालून जाऊ? कारण माझी सुनबाई मेहंदीवाला ब्लाऊज घालून जाईल आणि तोही बिलकुल नवीन डिझाईनचा. मेहंदीवाला ब्लाऊज? मला काही कळलं नाही आई. मला तुझा ब्लाऊज दे, मी तुला सगळं समजावते. तू पाठ करून बस
मी तुझ्या पाठीवर इतकं सुंदर ब्लाऊजचं डिझाईन बनवेन की लोक बघतच राहतील. खरंच गोमतीने त्या दिवशी खूपच डोकं चालवलं होतं. त्या दिवशी तिची मेहंदीची ही आयडिया चांगलंच काम करून गेली. गोमतीने त्या ब्लाऊजला कापून त्याचं बॅकलेस ब्लाऊज तयार केलं आणि खूपच सुंदर मेहंदीचं डिझाईन बनवलं. शिवानीची मेहंदी वाळते. शिवानी जेव्हा साडी नेसते आणि त्यानंतर ते डिझाईन बघते तेव्हा ते खूपच सुंदर दिसत होतं, अगदीच नवीन स्टाईलचं. शिवानी जो आपल्या सासूचा तिरस्कार करत होती तो आज प्रेमात रूपांतरित झाला होता. शिवानी आपली सासू गोमतीच्या जवळ जाते. ती गोमतीलाही आपल्याबरोबर त्या फंक्शनमध्ये घेऊन जाते आणि त्या फंक्शनमध्ये ती सगळ्यांची भेट करून देते. सगळेजण शिवानीच्या मेहंदीवाल्या ब्लाऊजची जेव्हा स्तुती करत होते तेव्हा शिवानीने त्यांना सगळ्यांना सांगितलं की हे तिच्या सासूबाईंनी गोमतीने बनवलं आहे. शिवानीची मैत्रीण रीमाला ते डिझाईन इतकं आवडलं होतं की तिने त्याच वेळी गोमतीकडून सेम तसंच डिझाईन काढून घेतलं. गोमतीही खुश होती कारण तिला सुनेकडून असा प्रेमळ आदर मिळाला होता ज्याची ती आतुरतेनं वाट बघत होती. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.